हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या लाँग व्हिडिओमध्ये. तर बिग बॉस मराठी कोण कोण बघते मला कमेंटमध्ये सांगा. बिग बॉस मराठी सीझन 6 हा शो कोण कोण बघते कलर्स मराठीवरचा मला कमेंटमध्ये सांगा. आज मी याच्यावरती लाँग व्हिडिओ बनवणार आहे. याच्यावरती मी आज रिव्ह्यू करणार आहे. सो कालचा तुम्ही कॅप्टन्सीचा टास्कचा व्हिडिओ बघितला का? कालचा एपिसोड बघितला का तुम्ही मित्रांनो? मी हा सगळा एपिसोड बघितला. कोण कोणासाठी खेळतं या शोमध्ये हे आपल्याला कळतच नाही आहे. काल होता कॅप्टन्सी टास्क. त्यासाठी कॅप्टन्सीसाठी उमेदवार होते हे 4. एक होत्या दीपाली सय्यद, रुचिता, राखी सावंत आणि संकेत पाठक. हे 4 सदस्य होते बिग बॉस मराठी कॅप्टन्सी पदासाठी. हे 4 सदस्य होते. तर यांना बिग बॉसनी टास्क दिला होता की अशा म्हणजे वायर आहेत, 4 वायर आहेत. त्या तुम्हाला त्याचं ते म्हणजे तुम्हाला गुंतागुंत सोडवून तुम्हाला तिथं लाईनच्या त्या डीपीपर्यंत तिथं जायचं आहे आणि तिथपर्यंत जो सदस्य आधी जाईल तो होईल कॅप्टन्सी पदाचा उमेदवार, म्हणजे तो होईल घराचा कॅप्टन, असं तिथं बिग बॉसनी हे सांगितलं. मग झाला टास्क सुरू झाला. पहिल्या टास्कमध्ये मग त्यांनी केला तो टास्क सुरू. पहिले 5 मिनिट तर छान केला टास्क. नंतर मग जो आपला संकेत पाठक आहे वाईल्ड कार्ड एंट्री, तर मग संकेत पाठकला आपली रुचितानी नाही का त्याला पकडलं की नाही, आम्ही तुला कॅप्टन नाही होऊ देणार, कारण तू आत्ताच वाईल्ड कार्ड आला आणि तुला आम्ही कॅप्टन कसं होऊ देऊ? आम्ही इथं 50 दिवसापासून खेळतोय, 4-5 आठवडे झाले आम्ही इथं खेळतोय आणि आम्ही अजून इथं कॅप्टन नाही होऊ शकलो, तर आम्ही तुला तरी कसं होऊ देऊ कॅप्टन? त्यासाठी आपल्या रुचितानी त्याला पकडून धरलं, म्हणजे त्याची ती वायर खेचली, दोर त्याची खेचली. त्याने पण खूप प्रयत्न केले रुचिताच्या हातातून वायर खेचायची आणि पुढं जायची. बट रुचिता तर माहीतच आहे सगळ्यांना, कोल्हापूरची तिखी मिरची, तिखट मिरची, तिनं त्याची वायर पकडून धरली. त्याच्यानंतर मग आपल्या दीपाली मॅडम आणि राखी सावंत हे थोडे मागे होत्या. यांनी पण हळूहळू करत सगळा गुंता काढला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचले. मग रुचितानी केली दीपाली मॅडम सोबत डील की मी याला घट्ट पकडून धरते, तुम्ही जरी पुढे गेल्या तर मी तुम्हाला जिंकू देईल, पण एक तुम्हाला माझ्यासोबत डील करावं लागणार. केव्हा कॅप्टनचे टास्क येईल किंवा तुम्ही कधी म्हणजे उमेदवार असाल तर तुम्ही मला मत म्हणजे वोट करसाल आणि मला नॉमिनेट नाही करसाल पुढच्या आठवड्यासाठी. तर दीपाली मॅडमनं ती डील एक्सेप्ट केली. त्याच्यानंतर दीपाली मॅडम पण आल्या. त्या पण डीपीपर्यंत म्हणजे त्या पोहोचायचा प्रयत्न करत होत्या. संकेतनं पण त्यांची दोर खेचली आणि त्यांना पण इथं नाही जाऊ दिलं. रुचिताची पण खेचली आणि दीपाली सय्यद मॅडमची पण खेचली. त्यांना कळालं की आता संकेतनं हे ओढालं तर आपल्याला पुढे नाहीच जाता येणार. रुचितानं पण संकेतची पकडलेली होती आणि संकेतनं पण मग रुचिताची पकडली होती, कारण आधी रुचिता त्याच्या वाटेला गेली. त्याच्यानंतरच संकेतने तिची पण धरली आणि दीपालीची पण धरली. तो पण बोलला मग तुम्ही पण नाही मला जाऊ देते, तुम्ही डील करताय आपापसात, तर मग मी पण तुम्हाला का जाऊ देऊ बाबा? मग संकेतनं पण त्या दीपाली सय्यद मॅडमची पण पकडली आणि रुचिताची पण पकडली. मग राखी पण हळूहळू पुढे येत होती, प्रयत्न करत होती. राखीला पूर्ण घर हा सपोर्ट करत होता. वरून पण त्याला बाल्कनीमधून सगळे सांगत होते राखीला की राखी अशी इथून बाहेर निघ, तिथून बाहेर निघ, असं काढ, या टेबल खालून जा, मग तुझी गुंता निघल, असं तसं. राखी थकलेली होती, खूप भरपूर प्रमाणात थकलेली होती. बट राखीनं हळूहळू सगळे तिला हे करत होते. तर मग राखीनं ते हळूहळू सगळं काढलं आणि दीपाली मॅडम ते संकेतच्या तावडीतून आपला दोर सोडवायचा ते दीपाली मॅडम सोडून राखीला मदत करायला गेल्या की राखी इथून काढ, राखीचं पकडायला गेल्या. अहो दीपाली मॅडम, तुम्ही तुमच्यासाठी खेळा, तुम्ही बिग बॉस शोमध्ये कशासाठी आला? तुम्हाला विनर बनायचं आहे, तुम्ही तुमच्यासाठी खेळा, तुम्ही तिला हेल्प करायला गेल्या. असं कसं उलटं? याचा अर्थ तुम्हाला कॅप्टन व्हायचंच नाही, मग तुम्ही कॅप्टन्सी पदाच्या उमेदवारासाठी तुम्ही योग्य नाही आहे मॅडम. दुसरे भरपूर कंटेस्टंट आहे की त्यांना कॅप्टन व्हायचं आहे, त्यांना कॅप्टन बनायचं आहे, तुम्हाला नाहीच बनायचं आहे. हे पूर्णपणे या टास्कमध्ये आपल्याला दिसून आलं. तुम्ही तुमचा दोर खेचायचा सोडून तुम्ही राखीला मदत करायला गेल्या. वरून त्यांना सांगतच होते ना कंटेस्टंट बाल्कनीमधून की राखी असं कर तसं कर, तुम्ही तुमचा टास्क खेळा, तुम्ही जा डीपीपर्यंत त्या आणि तिथं जाऊन तुम्ही कंप्लीट करा, तुम्ही होसान घराच्या कॅप्टन. तुम्ही राखीला मदत करायला गेल्या. राखी त्याच्यातून निघली आणि राखी गेली तिथं डीपीपर्यंत आणि राखी झाली मग कॅप्टन्सी पदाची उमेदवार. राखी झाली कॅप्टन आणि तुम्ही काय, मग तुम्ही तिला मदत केली? तुम्ही काहीच नाही. टास्क पण खेळल्या, सगळं केलं, तुम्हाला कॅप्टन्सी पदाचा उमेदवार पण निवडून दिलं. असं नाही तुम्ही 3-4 वेळेस त्या उमेदवारीपर्यंत आल्या कॅप्टन्सी पदाच्या, बट तुम्ही नाही कॅप्टन बनू शकल्या. तुम्ही तुमच्यासाठी खेळतच नाही आहे. एवढंच मी सांगू इच्छिते की सगळ्यांनी आपापल्यासाठी खेळा, आपापला फायदा बघा. याच्यामध्ये आपण आपल्यासाठी गेलेलो आहोत त्या शोमध्ये, दुसऱ्यांना मदत करायला नाही. जिथे करायची तिथे करा मदत, पण हा कॅप्टन्सी टास्क आहे, माहीत आहे का? कॅप्टन्सी टास्क आहे. इथं तुम्हाला इम्युनिटी मिळते, पुढील आठवड्यासाठी तुम्ही सेफ होता. तुम्ही तुमच्यासाठी खेळा. एक आठवडा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कंटेस्टंटसाठी, माहिती का? तुम्ही तुमच्यासाठी खेळा दीपाली मॅडम. एवढंच मी सांगू इच्छिते की सगळ्यांनी आपापल्यासाठी या शोमध्ये खेळा. कुठलाही शो असो, हाच नाही, कुठला शो असो, कुठला खेळ असो, गेम असो, सगळ्यांनी आपल्यासाठी खेळा. आपण आपल्यासाठीच खेळलो तरच पुढे जाणार. जर दुसऱ्यांना मदत करून त्याला जिंकून दिलं तर मग काहीच फायदा नाही. आपण त्याच्यामध्ये डल दिसतो. एवढंच मला सांगायचं आहे. मी हा एपिसोड पूर्ण बघितला आणि एवढंच मला म्हणजे ही खटकली गोष्ट एवढीच मला सांगायची आहे की आपण आपापल्यासाठी खेळा बाबा. हा गेम आपण आपापल्यासाठी खेळावा, असंच मला वाटतं.
आणि ते झाल्याच्या नंतर तन्वी तिला समजावते, दीपाली मॅडमला, राकेश समजावत आहे की तू तुझा गेम खेळ, तू राखीला मदत करायला कशाला गेली. दीपाली मॅडम त्यांच्यावरच ओरडत आहे की नाही तो सोडू नव्हता शकत, मग मी काय करू, मला हे कळालं होतं म्हणून मी राखीची मदत करायला गेली. अरे तुम्ही मनानच कसं ठरवलं की नव्हता सोडू शकत, तुम्ही त्याला कन्व्हिन्स करायचं होतं. संकेत तुम्हाला जाऊ दे तिथपर्यंत, पुढील जर उमेदवारीसाठी तू निवडला म्हणजे तुझा जर तू आला पुढील उमेदवारासाठी तर मी तुला सपोर्ट करेल, मी तुला हे करेल, तू मला आता सपोर्ट कर, मला जाऊ दे तिथपर्यंत. तुम्ही संकेतसोबत डील करायला पाहिजे होती, तुम्ही रुचितासोबत डील केली, मग संकेतसोबत तुम्ही का नव्हत्या डील करू शकत. दीपाली मॅडम करू शकत होत्या, तुम्ही तुमचं तोंड आहे तेवढं गोड, तुम्ही इमोशनल आहात, तुम्ही बोलू शकत होत्या ना संकेतसोबत, तुम्ही करायला पाहिजे होती संकेतसोबत डील. तुम्ही ती गोष्ट काहीच केली नाही, तुम्ही सरळ सरळ जाऊन राखीला मदत केली. मला एवढंच कळतं की तुम्हाला कॅप्टन बनायचं नव्हतं, तुम्हाला फक्त उमेदवारी पाहिजे होती, कॅप्टनची टास्क खेळायचा होता, तुम्ही खेळल्या, पण मग तुम्ही थोडशापनं हुकल्या मॅडम. एवढंच मला बोलायचं आहे. तुम्ही तुमच्यासाठी खेळायला पाहिजे होतं, तुम्ही संकेतसोबत डील करायला पाहिजे होती. संकेतनं तुमची डील एक्सेप्ट करो या ना करो, पण तुम्ही तेवढी डील करायला पाहिजे होती. एवढंच आम्हाला पब्लिकला तुम्हाला सांगायचं आहे. बाकी इथून पुढं तुम्ही तुमचा खेळ हा सुधरावा, कारण तुम्ही बॅकफूटवरच अजून खेळता आहेत दीपाली मॅडम. आम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमचा खेळ सुधरावा, तुम्ही पण विनर बनू शकता. आम्हाला बघायचं आहे, तुम्हाला विनर बघायचं आहे, तुम्हाला बघायचं आहे. तन्वी झाली तर ते पण छान आहे, रुचिता नाही विनर बघायचं, विशालला पण नाही बघायचं, अनुश्री जरी झाली तरी ठीक आहे विनर आम्हाला, माहिती का. एवढंच मी सांगू इच्छिते पब्लिकला. बाकी सगळा वेगवेगळा सगळ्यांचा डिसिजन असते, मला तरी एवढंच वाटते. व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुढील व्हिडिओ आपण परत बनवू आजच्या भागावरती. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.